Welcome to a students online physics lecture. Yesterday lecture we have studied or we have just started one interesting phenomenon called as capillarity or capillary action. तर तेच आता आपण पुढे न्यायचं आहे. तर कॅपिलरी ऍक्शन किंवा कॅपिलॅरिटी मॅक्झरली कुठला शब्द वापरतात? कॅपिलॅरिटी. इट इज द फिनॉमिनॉन द राईज ऑर फॉल ऑफ लिक्विड लेवल इनसाइड अ कॅपिलरी ट्यूब. जी लहान तोंड असणारी म्हणजे स्मॉल बोरिंग असणारी ट्यूब असते त्याला म्हणतात कॅपिलरी ट्यूब. ती जर आपण काय केली, व्हेन इट इज डीप्ड इन द लिक्विडमध्ये जर बुडवली तर त्याच्या आतमध्ये एक तर लिक्विडची लेवल काय होते, राईज होते किंवा फॉल होते. म्हणजे काल आपण बघितले की समजा ही जर कॅपिलरी ट्यूब असेल त्याला कॅपिलरी सुद्धा म्हणू शकता. बरोबर, ही ह्या लिक्विडमध्ये डीप केली, ही ह्या लिक्विडमध्ये काय केले, डीप केली. तर हे ह्याच्या आतमध्ये इनसाइड द कॅपिलरी, बघा इनसाइड द कॅपिलरी काहींच्या बाबतीमध्ये बाहेरच्या पेक्षा आतली लिक्विडची लेवल काय झाली बघा, राईज झालेली आहे. पण काहींच्या बाबतीमध्ये बाहेरच्या पेक्षा लिक्विडची लेवल काय झाली आहे, थोडक्यामध्ये फॉल झाले, डिप्रेस झाले, दबलं गेले. बाहेरच्या पेक्षा आतली लेवल डिप्रेस झाली म्हणजे एक तर राईज होतं किंवा फॉल होतं. सो द फिनॉमिनॉन ऑफ राईज ऑर फॉल ऑफ लिक्विड लेवल इनसाइड कॅपिलरी ट्यूब, इनसाइड कॅपिलरी ट्यूब. पण कधी, वेन इट इज डीप्ड इन अ लिक्विड. सो दिस फिनॉमिनॉन इज कॉल्ड एज कॅपिलॅरिटी. मग राईज कोणाकोणाच्या बाबतीमध्ये सांगा बघू, कालचंच मी रिव्हिजन घ्यायला लागलोय. इन केस ऑफ लिक्विड्स विच पार्शली वेट द सॉलिड, म्हणजे केरोसिन विथ ग्लास, म्हणजे समजा ग्लास असेल आणि केरोसिन असेल तरी पण याच्यामध्ये लिक्विड लेवल वाढणार. किंवा इन केस ऑफ लिक्विड विच कम्प्लिटली वेट्स द सॉलिड, फॉर एक्झाम्पल वॉटर विथ ग्लास. समजा ही कॅपिलरी ट्यूब ग्लास असेल आणि वॉटर असेल तरी पण आतल्या बाहेरच्या पेक्षा आतली लेवल काय होणार, राईज होणार. पण बट आलं म्हणजे तिथं काहीतरी लक्षात ठेवण्यासारखं असते. जर आपण लिक्विड विच डज नॉट वेट्स द सॉलिड, म्हणजे मर्क्युरी विथ ग्लास, एक काचेचा असेल आणि मर्क्युरी असेल तर अजिबात भिजवत नाही, त्या केसमध्ये जर तुम्ही ही कॅपिलरी ट्यूब ह्या डीप केली तर बाहेरच्या पेक्षा आतली लेवल काय होते, फॉल होते. बाहेरच्या पेक्षा आतली लेवल काय होते, फॉल होते. सो दिस राईज अँड फॉल फिनॉमिनॉन इज कॉल्ड ॲज कॅपिलॅरिटी. मग मी तुम्हाला काल बोलता बोललो होतो की कॅपिलॅरिटी ऍक्शन जे आहे त्याचे ऍप्लिकेशन आपण व्यवहारामध्ये इन प्रॅक्टिकल लाईफ वी हॅव सीन इट लॉट ऑफ टाइम. पण आपल्याला हे माहित नाही आहे की हेच अरे कॅपिलॅरिटी. सगळ्यात पहिला आता महत्वाचं मला सांगा, पहिला आपण चर्चा करूया, थोडंसं ऐका. नंतर याच्यामध्ये मी तुम्हाला आणखीन एक्झाम्पल जे रायटिंगचे आहेत ते तर सांगतोच, पण आपण फक्त रायटिंगसाठी किंवा मार्कासाठी सक्सेस अकॅडमीमध्ये आपण नॉलेज मिळवत नाही, तर आपण बेसिक नॉलेज मिळवण्यासाठी नॉलेज मिळवतो. माझं वाक्य कळालं? आपली क्युरियोसिटी त्याच्यामध्ये सॅटिस्फाय झाली पाहिजे. आता मला सांगा, आपण इंक पेन वर्जन वापरतात, फाउंटन पेन. तर समजा त्याचा एक ठिपका जर पडला तर आपण ते शाई हे करण्यासाठी काय वापरतो, शाई घालवण्यासाठी मराठीमध्ये आपण म्हणतो टिप कागद, इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणणार, ब्लोटिंग पेपर. मला सांगा, असं ब्लोटिंग पेपर आपण लावला आणि काढला तर तिथली शाई जी आहे ती बऱ्यापैकी गेलेली असते, वाळलेली असते. मग मला सांगा ती इंक गेली कुठं? हवेमध्ये उडून गेली का? नाही, ते इंक कशामध्ये आलेले असते, त्या ब्लोटिंग कागदमध्ये आले असते. का बरं? म्हणजे थोडक्यात लिक्विडची लेवल खालनं वर राईज झाली. कोणामध्ये? ब्लोटिंग पेपरमध्ये. कारण ब्लोटिंग पेपरचे जे पोर्स आहेत म्हणजे छोटे छोटे छिद्र आहेत त्यांनी कॅपिलरी ट्यूबचं काम केलं आणि त्याच्यामध्ये लिक्विडची लेवल काय झाली, राईज झाली. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये ते वर चढतं, म्हणजे आपलं काय वाटतं ते शोषून घेतलं. म्हणून काय, ब्लोटिंग पेपर ऍब्सॉर्ब्स इंक. लक्षात आलं? म्हणून इंकला जेव्हा आपण ब्लोटिंग कागद असं लावतो आणि थोड्या वेळ काढतो तेव्हा ते ब्लोटिंग कागद मध्ये इंक जी आहे ती काय होते, राईज होते. त्यामुळे त्यालाच काय म्हणतो आपण, ऍब्सॉर्ब झालं. बरं, हे सगळ्यांचे आपल्या स्टुडंट्स बघण्यातली गोष्ट आहे. याचं कारण काय आहे, कॅपिलॅरिटी आहे. त्यानंतर आता मला सांगा की आपण समय वापरतो किंवा पंक्ती वापरतो. बघा आता समजा हे पंक्ती या प्रकारची असेल, बरोबर आहे, त्याला म्हणतो आपण तेलाचे दिवे, ऑइल लॅम्प म्हणतो. बरोबर, याच्यामध्ये ऑइल असतं आणि इथं काय असतं, आपण मराठीत म्हणतो वात असतं आणि इथं ज्योत असते, दॅट इज कॉल्ड विक. मग मला सांगा की ऑइल तर इथं आहे आणि विक तर इथं आहे. विक म्हणजे ज्योत तर येत आहे. मग मला सांगा इथून इथंपर्यंत, छोटी जरी असली तर इथून इथंपर्यंत वरतीपर्यंत, कारण इथं सप्लाय झाला पाहिजे इंधनचा, फ्युएलचा. मला सांगा इथून इथंपर्यंत काय मोटर बिटर तर काय बसवलेली नसते. मग इथंपर्यंत
कंदीलमध्ये असू दे किंवा ह्याच्यामध्ये कुठले ऑइल लॅम्प घ्या, ह्याच्यामध्ये हे ऑइल इथंपर्यंत पोचतं कसं, तर लक्षात ठेवा, तर ती जी वात आहे ती एक प्रकार काय म्हणून काम करते, कॅपिलरी ट्यूब, आणि ह्याच्यामध्ये ते ऑइलचं लेवल काय होते, राईज होते, आणि ते कुठंपर्यंत पोचते, वीक पर्यंत, आणि त्यामुळे ती वीक काय होते, त्यामध्ये ज्योत काय होते, काय तेवत राहते. जेव्हा इथलं तेल संपतंय तेव्हा इथला सप्लाय बंद होतोय आणि हे ज्योत बंद होते. लक्षात आलं. हे सर्व ऑइल लॅम्प कंदील असू दे किंवा आपले पंते असू दे, या सगळ्यांच्या बाबतीमध्ये घडत असतं. बरोबर आहे. हे जरी आपल्याला मराठीतनं समजलं असलं तरी आपण त्याला इंग्लिशमध्ये रायटिंग करताना कसं करणार हो, तर त्याला काय म्हणणार बघा, ऑइल रायझेस अप. ऑइल वाढतं कुठंपर्यंत, अप द वीक, जी वात आहे तिथंपर्यंत किंवा ज्योत आहे तिथंपर्यंत, ऑफ अ लॅम्प. लक्षात आलं. म्हणजे कंदील असू दे किंवा आपलं पंते असू दे, ह्या केसमध्ये ऑइल त्या वातेमधून जे वर वर वाढतं ते कुठली ऍक्शन आहे, कॅपिलरी, आणि त्यामुळे ते वीक पर्यंत पोहोचून मग ती ज्योत चालू असते. लक्षात आलं. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं आणखीन बघा की आपण आता जी झाड आहेत, आता झाडांची उंची खूप मोठी मोठी पण असते बघा, पण लक्षात ठेवा झाडाला पाणी आहे हे वरती शिडी लावून वरती कोण टॉपच्या पानाला कोण टाकत नसते. बरोबर. झाडाला खत किंवा पाणी जे आहे ते आपण कुठे टाकतो, त्याच्या स्टेमला, खोडाला टाकतो खाली. मग ते वरच्या एवढ्या वरच्या लेवलपर्यंत कसं काय पोहोचतो, काय झाडात काय मोटर बसवली का? साधा अपार्टमेंटमध्ये आपल्याला पाणी पोचवायचं झालं खालच्या मजल्यावर वरच्या मजल्यावर, तर मला सांगा आपल्याला मोटर लावावं लागते. आता झाडं काही काही झाडं तर किती किती अपार्टमेंटपेक्षा पण उंच असतात. मला सांगा, आपण ते जे पावसाचं पाणी असेल किंवा आपण गाठलेलं पाणी असेल किंवा खत असेल, सॅप आणि वॉटर, हे त्याच्या वरच्या टॉपच्या लिव्स पर्यंत, पानापर्यंत पण पोचतं. याचं कारण काय आहे, तर लक्षात ठेवा, ते झाडामधून कुठली ऍक्शन होते, कॅपिलरी ऍक्शन होते, आणि ते लिक्विड लेवल राईज होतं आणि सगळ्यात वरच्या त्या झाडाच्या टोकापर्यंत पण ते पोहोचू शकतं. म्हणून काय म्हणले बघा, सॅप अँड वॉटर. लक्षात ठेवा, याचा उच्चार सॅप करायचा. खत वर जे असतं ते साप नव्हे, सॅप. सॅप अँड वॉटर रायझेस अप, ते आपण खाली टाकतो ते वरपर्यंत जातं, टॉप मोस्ट लिव्ज इन द ट्री. त्यामुळे वरचं पण पान हिरवगार दिसतं, तिथंपर्यंत ते सगळं पोहोचत असते. याच्या कारणमध्ये आतमध्ये लिक्विडची लेवल काय होते, राईज होते, बिकॉज ऑफ कॅपिलरिटी. बघा किती महत्वाचे ऍप्लिकेशन्स आहेत की जे आपल्या बघण्यातले आहेत पण आपल्याला माहित नव्हते. असंच स्टडीमध्ये इंटरेस्ट घेतला, आजूबाजूला जर बघितलं, तर माझ्यावरती फिजिक्स मध्ये तुम्हाला काही कुठली पाठांतराची पण गरज पडणार नाही. त्यानंतर मला सांगा, एखादं जमिनीवरती पाणी पडलं असेल तर आपण एक रफ कापड घेतोय आणि त्याच्यावरती टाकतोय, आणि कापड काढलं की तिथलं पाणी बऱ्यापैकी गेलेलं असते. का बरं? कारण कापडामध्ये जे बारीक बारीक पोर्स आहेत, छिद्र आहेत, ते काय करतात, कॅपिलरी ट्यूब म्हणून, आणि ते काय करतात, पाणी शोषून घेतात. म्हणून आपण पाणी पुसण्यासाठी वगैरे कशाचा वापर करतो, क्लोथ रॅकचा वापर करतो, आणि ते आपण काय करतो, वॉटर सक करून घेतो, कारण त्यात लिक्विडची लेवल वाढत असते. त्यामुळे काय म्हणलं बघा, क्लोथ रॅक सक्स वॉटर. बरोबर आहे. आपण फरशी पुसण्यासाठी किंवा पाणी कुठं पडलं असेल तर क्लोथ रॅक वापरतो, ते वॉटरला सक करतं, कारण त्यामध्ये लिक्विडची लेवल राईज होते, मग तिथलं पाणी निघून जातं. लक्षात आलं. त्यानंतर मला सांगा, मोठे मोठे खडक असतात, मोठे मोठे खडकला काय म्हणतात, रॉक्स. बरोबर आहे का. ह्यांना भेगा वगैरे जातात बघा. किंवा तुम्ही आता आपल्या अंडरस्टँडिंगसाठी बोलायचं झालं तर बऱ्याच वेळेला पावसाळ्यामध्ये बघा घाटामध्ये दरड कोसळते. दरड कोसळते म्हणजे काय होतं, बऱ्याच वेळेला पेपरमध्ये, टीव्ही न्यूजमध्ये आपण ऐकत असतो, तर एक त्या पर्वताचा एखादा मोठा कडा, दगड जो आहे तो तुटून खाली पडतो. लक्षात ठेवा, तो दगड एवढा मोठा असतो की साधं 50 माणसं लावली तरी तो तुटणार नाही. मग आपोआप कसं काय तुटतो, तर लक्षात ठेवा, त्याच्या जे भेगा आहेत, बरोबर आहे का, त्याच्यामध्ये पाणीची लेवल काय होते, राईज होते. पाण्याची लेवल राईज होऊन लक्षात ठेवा, तो काय होतो, चिरला जातो, आणि मग काय होतं, तो खाली पडतो. म्हणजे काय म्हणले बघा, या ठिकाणी वॉटर रायझेस अप, पाण्याची लेवल त्याचे भेगा आहेत त्यातून वाढत जाते, अप द क्रिव्हिन्सेस इन द रॉक्स. जे चिरा आहेत रॉक्सला, त्या चिरामधून पाणी काय होतं वरतं, म्हणजे जे बारीक बारीक चिरा आहेत, क्रिव्हिन्सेस आपण म्हणू शकतो, त्यातून वॉटर लेवल काय होते, इन्क्रीज होते, आत वाढत जाते, आणि त्यामुळे आतला दगड काय होतो, भेगा पडतात. बरोबर. आणि मग तो दगड काय होतो, तुटतो. मग आपण त्याला मराठीत म्हणतो दरड कोसळली. एवढे मोठे मोठे जे प्रचंड दगड आहेत ते ऑटोमॅटिक कोसळतात कसं, तर याचं कारण काय, त्यामध्ये लिक्विडची लेवल राईज होते बिकॉज ऑफ कॅपिलरिटी. लक्षात. अशी आपली बरीचशी उदाहरणं सांगता येतील याच्यामध्ये, आणि ते उदाहरणं जे आहेत ते सगळी तुम्ही लिक्विडची लेवल राईज झाली तर कॅपिलरिटी ट्यूब म्हणून घेऊ शकताय. लक्षात आलं. त्यामुळे आता लक्षात ठेवा, आपण आता पुन्हा एकदा समराईज करूया. तर कॅपिलरिटी म्हणजे काय, राईज अँड फॉल टू द कॅपिलरी ट्यूब. मग लक्षात ठेवा, ऑइल रायझेस अप द वीक ऑफ लॅम्प. बरोबर आहे. तर त्या वीक पर्यंत ऑइल काय होतं, राईज होतं. क्लोथ रॅक सक्स द वॉटर, पाणी स्वच्छ करतं क्लोथ रॅक. वॉटर रायझेस अप
जर किविन्स इन द रॉक्स, ते चिरामधून भेगामधून वॉटर वरती जातं आणि तो खडक काय होत असतो, त्याला चिरा आणि भेगा पडतात. सॅप अँड वॉटर म्हणजे खत आणि जे पाणी टाकतो ते काय होतं, त्याच्या वरच्या टोकापर्यंत पोहोचू शकतं, अप टू द टॉप मोस्ट ऑफ लीव्स, म्हणजे लिक्विडची लेवल काय होते, राईज होते बिकॉज ऑफ कॅपिलॅरिटी. आणि ब्लोटिंग कागदचं उदाहरण सगळ्यांना माहिती आहे की ब्लोटिंग कागद जर पकडला तर यामध्ये इंक काय होते, ऍब्सॉर्ब होते, म्हणजे लिक्विडची लेवल त्या ब्लोटिंग कागदमध्ये वाढते, म्हणजेच राईज होते. सो दिस ऑल एक्झाम्पल्स आर ऑफ ऍप्लिकेशन्स ऑफ कॅपिलॅरिटी. म्हणून याच्यामध्ये म्हणलं राईज अँड फॉल. लक्षात आलं, ठराविक ठिकाणी राईज आहे, ठराविक ठिकाणी फॉल आहे. राईजचे केस लक्षात ठेवायचे, फॉलचे केस लक्षात ठेवायचे. सो इट इज मेन इम्पॉर्टंट इज अ कॅपिलॅरिटी. चल मग आता आपण आज बघणार आहे टेक्निकली कशाचं प्रेशर जे आहे, लक्षात घ्या प्रेशरचं डिफरन्स ह्याच्यामुळे हे कारण घडू शकतं. आपण हे जी कॅपिलरीची लेवल राईज किंवा फॉल होते हे आपण दोन प्रकारे एक्सप्लेन करू शकणार बघा. एक म्हणजे प्रेशरचा डिफरन्स आणि दुसरं म्हणजे फोर्स. तर आता पहिलं आपण जे एक्सप्लेन करणार आहे ते म्हणजे प्रेशरचं डिफरन्स वरती एक्सप्लेन करणार आहे. कशावरती करणार आहे, प्रेशरचा डिफरन्स निर्माण झाला की कसं काय लेवल राईज होते किंवा फॉल होते. शक्यतो आपण राईजची केस बघूया, म्हणजे तुमच्या ते लक्षात येईल. प्रश्न जर परीक्षेमध्ये पडला तर हाच प्रश्न परीक्षेमध्ये कसा पडू शकतो जरा बघा, सगळ्यांनी लक्ष द्या इकडं बघा. एक्सप्लेन द राईज ऑफ लिक्विड इन कॅपिलरी. आता कॅपिलरी ट्यूबला कॅपिलरी म्हणू शकतो आपण. कॅपिलरीच्या आत लिक्विडची लेवल वाढते, पण ते कशाच्या आधारे एक्सप्लेन करायचं आहे, ऑन द बेसिस ऑफ प्रेशर डिफरन्स. प्रेशर डिफरन्सच्या आधारे हे लिक्विडची लेवल कॅपिलरीमध्ये राईज होते, हे आपल्याला काय करायचं आहे, एक्सप्लेन करायचं. आता मला सांगा लिक्विडची लेवल राईज यासाठी आपल्याकडे कुठले कुठले एक्झाम्पल आहेत, पार्शियली वेट्स आणि कम्प्लिटली वेट्स म्हणजे केरोसिन किंवा वॉटर विथ ग्लास. लक्षात तर ते मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार. त्यासाठी ही डायग्राम आहे, ही डायग्राम मी तुम्हाला सेपरेटली आता ड्रॉ करून दाखवणार आहे, मी तुमच्या लक्षात येईल बघा. तर थोडक्यामध्ये डायग्रामसाठी आता आपण काय काय घेणार आहे बघा, लक्ष द्या. तर आपण काय करणार आहे, कंटेनर घेणार आहे. सगळ्यात पहिला महत्वाचं काय असणार आहे, कंटेनर घेणार आहे बरोबर. त्या कंटेनरमध्ये लिक्विड असणार आहे, त्या कंटेनरमध्ये काय असणार आहे, लिक्विड असणार आहे. आणि त्या लिक्विडमध्ये आपण काय डीप करणार आहे, कॅपिलरी ट्यूब डीप करणार आहे. समजा ही कॅपिलरी ट्यूब जी आहे ती त्याच्यामध्ये डीप केली बरोबर. समजा हे वॉटर विथ ग्लास आहे, समजा हे वॉटर आहे समजा. दोन्हीकडनं ओपन आहे, त्यामुळे आतमध्ये पण काय होणार, पाणी जाणार. तर सुरुवातीला काय असणार बघा, आता लक्षात ठेवा, वॉटर इन कॉन्टॅक्ट विथ ग्लास काय असणार आहे, कॉन्केव्ह असणार आहे, सेमी कॉन्केव्ह असणार आहे बरोबर. इथं मात्र काय असणार आहे, हॉरिझॉन्टल असणार आहे. इथं मात्र काय असणार आहे, हॉरिझॉन्टल असणार आहे. लक्षात. आणि आपल्याला काय एक्सप्लेन करायचं आहे, ही लिक्विडची लेवल राईज काय होते. मग त्यासाठी आता प्रेशरचे डिफरन्स घ्यायचे आहेत. त्यासाठी मी 4 पॉईंट्स घेणार आहे बघा. एक पॉईंट इथे घेणार आहे ए, एक पॉईंट इथे घेणार आहे बी, चल त्यानंतर दुसरा मी पॉईंट घेणार आहे सी. सी बरोबर ए च्या लेवलला पाहिजे आणि डी बरोबर बी च्या लेवलला पाहिजे. म्हणजे इथं 4 मी पॉईंट्स घेतलेत जेणेकरून मला प्रेशर डिफरन्स दाखवता येईल. सो देर इज अ वॉटर, फॉर एक्झाम्पल वॉटर, देर इज अ लिक्विड फॉर एक्झाम्पल वॉटर आणि कॅपिलरी ग्लासचे. म्हणजे थोडक्यात काय जर ग्लास इन कॉन्टॅक्ट, वॉटर इन कॉन्टॅक्ट विथ ग्लास, मला लक्षात ठेवायचे. आज जेव्हा पाणी जाईल तेव्हा सुरुवातीला ते कसं असणार आहे, कॉन्केव्ह असणार आहे. बाहेरच्या बाजूला कसं असणार आहे, इथं मात्र एरिया मोठा असल्यामुळे इथं हॉरिझॉन्टल आहे आणि आतमध्ये एरिया कमी असल्यामुळे काय असणार आहे, कॉन्केव्ह असणार आहे. मग आता 4 मी पॉईंट्स घेतले. एक असं आहे बघा, ए कसं आहे, इनसाइड कॅपिलरी बट सांगा सरफेसच्या वर आहे. इनसाइड कॅपिलरी ऑन द सरफेस बरोबर आहे का, अबाव द सरफेस. लिक्विड सरफेसच्या वर आहे पण कॅपिलरीच्या आतमध्ये. बी कसं आहे बघा, इनसाइड कॅपिलरी बट बिलो द वॉटर सरफेस. वॉटर सरफेसच्या बिलो आहे. इनसाइड कॅपिलरी आहे पण बिलो द वॉटर सरफेस. सी कसा आहे बघा, सी हा आउटसाइड कॅपिलरी आहे. सी कसा आहे, आउटसाइड कॅपिलरी आहे बट अबाव द वॉटर सरफेस आहे. आणि डी कसा आहे, आउटसाइड कॅपिलरी बट बिलो वॉटर सरफेस आहे. हा इनसाइड अबाव, इनसाइड बिलो, आउटसाइड अबाव, आउटसाइड बिलो द सरफेस. असे 4 पॉईंट घेतले. त्यांची पोझिशन तुम्ही डायग्रामवर बघून सांगू शकताय. आता ए आणि सी हे एकाच लेवल आहेत लक्षात ठेवा, आणि बी आणि डी एकाच लेवल आहेत. हे एअर मध्ये आहेत आणि हे लिक्विड मध्ये आहेत. लिक्विड कुठलं आपलं, वॉटर आहे. मला सांगा चौघांचं प्रेशर काय काय असणार. चौघांचं प्रेशर जे आहे ते काय काय असणार सांगू शकता मला.
आता ए बी सी डीचं जे प्रेशर असणार आहे ते काय काय असणार आहे सांगा. ते प्रेशर असणार आहे PA PB PC PD. हे काय असणार आहेत प्रेशर ॲट, हे चौघं काय असणार आहेत प्रेशर ॲट ABCD. याची पोझिशन तुम्हाला सगळ्यांना कळाली. ठीक आहे, मग आता आपण एक एक हे करत जाऊया. मग आता आपण जर ए आणि बीचं जर कम्पॅरिझन केलं, प्रेशर ॲट ए आणि बी, बघा प्रेशर ॲट ए आणि बी जर कम्पेअर केलं, आता एक एक आपण प्रेशर काय करायला चला कम्पेअर करायला चालू करूया. फक्त आता ए आणि बीचा विचार करता, ए आणि बीच्या केसमध्ये इथं कॉन्केव्ह शेप आहे. मी कायम सांगत असतो कॉन्केव्ह साईडचं प्रेशर हे नेहमी जास्त असतं कोणापेक्षा, कॉन्व्हेक्सपेक्षा. कॉन्केव्ह साईडचं प्रेशर हे कॉन्केव्ह साईड आहे, कॉन्केव्ह साईडचं प्रेशर हे जास्त असतं कोणापेक्षा, कॉन्व्हेक्सपेक्षा. त्यामुळे एचं प्रेशर जास्त आहे बी पेक्षा. त्यामुळे काय झालं बघा, एचं प्रेशर जास्त आहे कोणापेक्षा, बी पेक्षा. त्यामुळे ए आणि बी मधला निर्णय झाला. बघा इथं कॉन्केव्ह शेप आहे, एरिया लहान असल्यामुळं, आणि कॉन्केव्ह साईडचं प्रेशर हे कॉन्व्हेक्सपेक्षा काय असतं जास्त असतं. सो PA इज ग्रेटर दॅन PB. चला आता आपण ए आणि सीचा विचार करूया. ठीक आहे, आता ए आणि सी याच्यामध्ये एक सिमिलॅरिटी काय आहे आणि डिफरन्स काय. तर ए आणि सी मध्ये सिमिलॅरिटी म्हणजे दोघं अबाव लिक्विड सरफेस आहे, सेम लेवल आहे. फक्त फरक काय, एक लिक्विडच्या आत आहे, एक कॅपिलरीच्या आत आहे, कॅपिलरीच्या बाहेर आहे. पण मला सांगा दोघं कुठं आहेत, इन द एअर आहे, सेम मिडियम मध्ये. दोघांचं हाईट कशी आहे म्हणजे थोडक्यात लेवल कशी आहे, सेम आहे. त्यामुळे इथलं दोघांचं प्रेशर कसं असणार, सेम. कारण दोघं एकाच मिडियम मध्ये आहेत आणि दोघांची लेवल काय आहे, सेम आहे. आत पण एअर आहे, बाहेर पण एअर आहे. दोघांची लेवल कशी आहे ह्याच्यापासून सेम आहे. त्यामुळे एकाच मिडियम मध्ये सेम लेवलला असतील, तिथलं प्रेशर कसं असणार आहे, सेम. त्यामुळे ए आणि सीच्या बाबतीतला निर्णय काय झाला सांगा. ए आणि सीच्या बाबतीतला निर्णय झाला PA इज इक्वल टू PC झाला. लक्षात आलं. आता आपण C आणि Dचा विचार करूया. आता मला सांगा C आणि D च्या मध्ये सरफेस कसा आहे, हॉरिझॉन्टल आहे. एरिया जास्त असल्यामुळे हा सरफेस कसा आहे, हॉरिझॉन्टल आहे. आणि हॉरिझॉन्टल जर सरफेस असेल तर मी तुम्हाला ऑलरेडी सांगितले, हॉरिझॉन्टल जर सरफेस असेल तर तिथलं दोघीकडचं प्रेशर कसं असते, सेम असते. कॉन्केव्ह किंवा कॉन्व्हेक्सला बदलते, पण हॉरिझॉन्टल असेल तर प्रेशर कसं असते, सेम. सो PD आणि PCचं प्रेशर कसं असणार आहे, सेम असणार आहे. बरोबर आहे. जरी ही दोघांचे मिडियम वेगळे असलं तरी दोघांच्या मध्ये सरफेस कसा आहे, हॉरिझॉन्टल आहे. आणि हॉरिझॉन्टल असेल तर दोन्हीकडचं प्रेशर काय, सेम. सो PD इज इक्वल टू PC. चला मग आता ह्याला इक्वेशन 1 देतो, इक्वेशन 2, इक्वेशन 3. आता 2 आणि 3चा जर विचार केला तर मला सांगा काय काय सापडलं आपल्याला. 2 आणि 3चा विचार केला तर बघा सांगा, PA PC ला इक्वल आहे आणि PC कोणाला इक्वल आहे, PD ला इक्वल आहे. बघा PA PC ला इक्वल आहे आणि PC कोणाला आहे, PD ला. त्यामुळे A इज इक्वल टू C आणि C इज इक्वल टू D. म्हणजे थोडक्यात PA इज इक्वल टू PD म्हणू शकतो आपण. मी थोडक्यात PA इज इक्वल टू काय म्हणू शकतो, PD म्हणू शकतो. लॉजिक लक्षात आलं. A आणि C सेम, C आणि D सेम. बघा A आणि C सेम कारण इथं एकाच लेवल आहेत, एकाच मिडियम मध्ये आहेत. C आणि D सेम कारण दोघांच्या मध्ये लेवल हॉरिझॉन्टल आहे. A C ला सेम आहे, सेम. त्यानंतर C D ला सेम आहे. त्यामुळे इथला आणि इथलं प्रेशर काय झालं, सेम. त्यामुळे A च्या बाबतीमध्ये प्रेशरला काय शकतो, PD. मग इक्वेशन 1 मध्ये पुट करूया. जर मला सांगा इक्वेशन 1 मध्ये जर मी पुट केलं तर P च्या ऐवजी मी काय लिहू शकतो, PD. सो काय झालं बघा, PD ग्रेटर दॅन PB झालं. म्हणजे लॉजिकली आपलं काय झालं, PD ग्रेटर दॅन PB. म्हणजे इथलं प्रेशर ह्याच्यापेक्षा काय आहे, जास्त आहे. लक्षात घ्या, आपल्याला फायनल लॉजिकली काय सापडलं, PD ग्रेटर दॅन PB. म्हणजे Dचं प्रेशर हे B पेक्षा काय आहे, जास्त आहे. मग लक्षात ठेवा, थोडक्यात इथं इक्विलिब्रियम नाही आहे. मग थोडक्यात इथलं प्रेशर जास्त आहे, इथलं कमी आहे. मग Bचं प्रेशर कमी असल्यामुळं ह्याला इक्विलिब्रियमसाठी जोपर्यंत ह्याचं प्रेशर Bचं प्रेशर D ला मॅच होत नाही, समजा हे 10 आहे आणि हे 6 आहे, तर जोपर्यंत हे 10चं 6 मी एक्झाम्पल सांगतोय तोपर्यंत आतमध्ये काय होते, याची लेवल काय होते, वाढते. बरोबर आहे. आणि याची लेवल वाढत वाढत कधी पण वाढणार आहे जेव्हा यांची दोघांचं प्रेशर काय होईल, सेम होईल. लक्षात आलं. त्यावेळेला हे इथं काय होतं, फ्लो व्हायचं थांबतो. म्हणजेच लिक्विडची लेवल बाहेरच्या पेक्षा आत काय झाली, राईज झाली. म्हणजेच काय झालं, कॅपिलॅरिटी झाली म्हणतो. म्हणजेच काय झालं, कॅपिलॅरिटी झाली. लिक्विडची लेवल राईज झाली. चला, म्हणजे थोडक्यात कॅपिलॅरिटी ऍक्शन जी आहे, राईज ऑफ लिक्विड लेवल, हे आपण प्रेशरच्या डिफरन्सवरनं एक्सप्लेन केलं. कशावरून डिफरन्स आपण एक्सप्लेन केलं, प्रेशरच्या डिफरन्सवरनं एक्सप्लेन केलं. लक्षात आलं सगळ्यांना. आणखीन सांगू, देर इज अ कंटेनर, देर इज अ वॉटर आणि कॅपिलॅरिटी कशी आहे, ग्लासची आहे. बरं, इट इज डीप्ड. मग सुरुवातीला मला काय सांगणार, इथलं बाहेरची बाजू, ही बाहेरची बाजू, आतली बाजू. आता अजून राईज व्हायच्या अगोदरचं बघा, हा एरिया स्मॉल असतो त्यामुळे हा कॉन्केव्ह. कारण ग्लास विथ वॉटर काय असणार आहे, सेमी कॉन्केव्ह किंवा कॉन्केव्ह. A इथं आहे, B इथं आहे, C इथं आहे, D इथं आहे. A आणि C एका लेवल आहेत, B आणि D एका लेवल आहेत.
लक्षात आलं. मग एचं प्रेशर आणि बी पेक्षा काय असणार, जास्त असणार, कारण कॉन्केव्ह साईडचं प्रेशर हे कॉन्व्हेक्स पेक्षा काय असतं, जास्त असतं. त्यामुळे एचं प्रेशर बी पेक्षा जास्त आहे. आता ए आणि सी दोन्ही एकाच मिडियमला आहेत आणि एकाच लेवल आहेत, त्यामुळे त्यांच्या दोघांचं प्रेशर सेम. सी आणि डी ह्यातलं दोघांतलं प्रेशर काय सेम, कारण यांच्या दोघांच्या मध्ये सरफेस कसं आहे, हॉरिझॉन्टल आहे. बरोबर, म्हणजे ए सी ला इक्वल, सी डी ला इक्वल, त्यामुळे तिन्ही एकमेकाला काय झाले, इक्वल झाले. ए सी ला इक्वल आहे, सी डी ला इक्वल आहे, म्हणजे ए आणि डी इक्वल असणार. त्यामुळंच एचं प्रेशर इज इक्वल टू काय असणार, डीचं प्रेशर. मी इथं पी डी टाकतो मी, म्हणजे थोडक्यात पी डी ग्रेटर दॅन पी बी मिळालं. म्हणजे थोडक्यात मला काय मिळालं, पी डी ग्रेटर दॅन पी बी, म्हणजे डीचं प्रेशर हे बी पेक्षा काय आहे, जास्त आहे. म्हणजे बीचं प्रेशर कमी आहे. मग ह्याचं प्रेशर याला मॅच व्हायचं असेल, म्हणजे इक्विलिब्रियम जर साधायचं असेल, तर हे लिक्विडचं लेवल आतमध्ये काय होतं, फ्लो व्हायला चालू होतं वरच्या दिशेमध्ये. आणि ते कधी जाऊन थांबतं, ज्यावेळेला ह्यांच्या दोघांचं प्रेशर काय होईल, सेम होईल. म्हणजेच थोडक्यात आतमध्ये इक्विलिब्रियमसाठी लिक्विडची लेवल काय झाली, राईज झाली. आणि ह्यालाच काय म्हणतो आपण, कॅपिलॅरिटी म्हणतो. दिस फिनॉमिना इज कॉल्ड कॅपिलॅरिटी. म्हणजे लिक्विडची लेवल का वाढली कळालं, कारण यांच्या दोघांचं प्रेशर डिफरन्स होतं, इथलं जास्त होतं, इथलं कमी होतं. म्हणजे जे कमी आहे ते ह्याला गाठण्यासाठी, हे समजा 10 असेल तर जरा वाढणार, हे समजा 10 आणि 6 आहे, हे जरा वाढणार, 7 झालं, अजून मॅच नाही, अजून वाढणार, 8, 9, 10. म्हणजे थोडक्यात जोपर्यंत इथलं प्रेशरला इथलं प्रेशर मॅच होत नाही, तोपर्यंत लिक्विडची लेवल काय होते, फ्लो होते, वाढत जाते. बरोबर. आणि ज्या ठिकाणी दोन्ही लेवल सेम होतात त्यावेळेला ते काय होते, इक्विलिब्रियम होते, त्यावेळेला ती लेवल थांबते, म्हणजे इक्विलिब्रियम झालं. म्हणजेच ह्या कारणासाठी इथलं प्रेशर मॅच करण्यासाठी लिक्विडची लेवल फ्लो झाली, राईज झाली, यालाच काय म्हणायचं, कॅपिलॅरिटी. म्हणून आतमध्ये लिक्विडची लेवल काय होते, राईज होते. सो वी ऑन द बेसिस ऑफ, सांगा बघू, प्रेशर डिफरन्स. लक्षात आलं. तर ही डायग्राम ह्याप्रमाणे तुम्ही तुमच्या आपल्या नोट्समध्ये बघू शकणार आहे तुम्ही. बघा, जेव्हा आपण पाण्यामध्ये जस्ट बुडवतो त्यावेळेला काय होतं बघा. मग असे आता वॉटर आणि ग्लास घेऊया आपण. बरं, ज्यावेळेला बुडवतो, अजून लिक्विडची लेवल राईज व्हायचं आहे, त्यावेळेला मला सांगा, बाहेर इथं काय हॉरिझॉन्टल, इथं हॉरिझॉन्टल, इथं काय असणार आहे, कॉन्केव्ह असणार आहे. ए बी सी डी, ए आणि सी एअरमध्ये इक्वल लेवल आहेत, बी आणि डी वॉटरमध्ये इक्वल लेवल आहेत. आता इथलं आणि इथलं प्रेशर, एचं प्रेशर बी पेक्षा काय असणार आहे, जास्त असणार आहे. ह्या दोघांचं प्रेशर सेम, इथं हॉरिझॉन्टल असल्यामुळे ह्या दोघांचं प्रेशर सेम, त्यामुळे ए आणि सीचं प्रेशर सेम, सी आणि डीचं सेम, त्यामुळे ए आणि डीचं सेम. बरं आहे. मग इथं डीचं व्हॅल्यू टाकली थोडक्यामध्ये, हे आणि जर सेम असेल तर डीचं प्रेशर बी पेक्षा काय असणार आहे, जास्त असणार आहे. सो आपलं काय सापडलं, पी डी ग्रेटर दॅन पी बी, म्हणजे बीचं प्रेशर डी पेक्षा काय जास्त आहे. मग हे ह्याला इक्विलिब्रियम करण्यासाठी आतमध्ये लिक्विडची लेवल काय होते, वाढत जाते. आतमध्ये लिक्विडची लेवल काय होते, वाढत जाते. कधी पण ते लेवल वाढणार, फ्लो होणार, जोपर्यंत ते सेम होत नाही, जिथं सेम होतं तिथे थांबणार आहे. म्हणजे थोडक्यात त्या कारणासाठी, इक्विलिब्रियमसाठी किंवा प्रेशर सेम करण्यासाठी ही लिक्विडची लेवल आतमध्ये काय झाली, फ्लो झाली किंवा वाढली, हाईट काही हाईटनं, त्यालाच आपण काय म्हणतो, कॅपिलॅरिटी म्हणतो. आणि आपण एक्सप्लेन कशाने केलं, प्रेशरच्या बेसिसने केलं. कशाने केलं, बेसिस. बघा, पी ग्रेटर दॅन पी बी, कॉन्केव्ह साईड मोठी आहे. सी आणि डीचं काय आहे, सेम, कारण हॉरिझॉन्टल लेवल आहे. बरोबर. त्यानंतर ए आणि बीचं का सेम असणार, ए आणि सीचं का सेम असणार आहे सांगा, कारण दोन्ही पण एकाच लेवल आहेत, ए आणि सी सेम, त्यामुळे तिन्ही एकमेकाला सेम. ए सी ला सेम, सी डी ला सेम, त्यामुळे ए आणि डीचं सेम. त्यामुळे इथं जर डी टाकलं तर पी डी ग्रेटर दॅन पी बी, म्हणजेच इथलं प्रेशर कमी आहे, इथलं प्रेशर जास्त आहे. मग ह्याला मॅच होण्यासाठी आत लिक्विडची लेवल काय होतो, फ्लो होतो. कधी पण फ्लो होतो, जो पण इथलं आणि इथलं प्रेशर सेम होत नाही तोपर्यंत, म्हणजे लिक्विडची लेवल राईज झाली. दिस फिनॉमिना इज कॉल्ड ॲज कॅपिलॅरिटी. सो वी एक्सप्लेन द कॅपिलॅरिटी किंवा राईज ऑफ लिक्विड लेवल युझिंग प्रेशर डिफरन्स. लक्षात ठेवायचं. प्रॅक्टिस करा, आपापले नोट्स तयार करा.